कलबे संघाकडून आपल्याला पाहायला मिळतात फलंदाज राजू म्हात्रे आणि सुशांत राज म्हात्रे यांना पाहतोय आणि त्यांच्या बरोबर आपल्याला पाहायला मिळतात सुशांत. ही आघाडीची धडधाकड जोडी मैदानामध्ये आली आहे. त्याला पंच वेळ घेऊच नका आता. आणि टीम मिटिंग कोणत्याही संघाने अजिबात घ्यायची नाही आहे. 5 षटकांची लढत असणार आहे. एक बाजून 46 मिनिटांनी पहिला चेंडू फेकला गेला जातोय. टायमर चालू होतोय. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात अतिश म्हात्रे. आपण पाहतोय पारगाव गावातून बिलॉंग करणारे खेळाडू आज मात्र कळबोलीचं मैदान गाजवण्यासाठी आलेत. पहिला चेंडू इथे आपण पाहतोय. या चेंडूवरती काही मिळालं नाही आहे. 0 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. अगदी आपण पाहतोय प्रतीक पवार यांचा संपूर्ण मित्र परिवार या ठिकाणी व्यासपीठावरती आला. त्याचा सत्कार या ठिकाणी होतोय. मी जाधव यावेळेस आपण पाहतोय अलंकार पीठ लगोलगच्या क्षेत्रामध्ये जिथे एक चांगलं क्षेत्ररक्षण पाहतच नाहीये. क्षेत्ररक्षण नेमका करतोय तरी काय. अगदी त्यानं चेंडू अडवला होता परंतु ढिल्यावरती घेतलं आणि अक्षरशः हा चेंडू अगदी आरामात सीमेलगत बाउंड्रीला चिकटला देखील. चार धावा या ठिकाणी आपण पाहतोय. संघाचं खातं खुलं करत असताना 4 ही धावसंख्या पाहायला मिळाली. ओहो चांगला चेंडू थोडेसे बाहेर निघले. गुडघा थोडासा जमिनीला वरती टेकवला. तदनंतर काय फेकी पाहायला मिळते. सुंदर अप्रतिम फेकी आपण पाहतो क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. जबरदस्त मॅच होणार यात मात्र शंका नाही आहे. स्मरणिक जय अंबिका पारगाव या संघाला क्षेत्ररक्षण करत असताना आपण पाहतोय 5 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 3 पहिलं चालू असताना आपण पाहतोय गोलंदाज अतिश म्हात्रेला पाहतोय. अगदी LIG मारा करणारे गोलंदाज पाहायला मिळत आहेत. आणि मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात सुशांतनं स्टँड अँड डिलेवर अगदी जाग्यावरून डिपॉझिट केलंय प्रेक्षक गॅलरीमध्ये. या फटक्याला 6 धावण करता. काय सुशांतची बॅटिंग राहिली आहे. अगदी बऱ्याच वेळा सुशांतनं देखील अनेक सामने स्वतःच्या संघाला एक हाती मिळवून दिले. ते सुशांत पाहायला मिळतात. आघाडीची भूमिका बजावण्यासाठी मैदानामध्ये आलेच जरूर आणि काय आल्याबरोबर अगदी पहिल्या चेंडूवरती स्वतःची ओळख निर्माण करतायत. संघाला घेऊन जातात. बिन गडीबात 11 धावा. आशिष म्हात्रे पाहतोय. पारगाव संघ म्हटलं की PPL मध्ये देखील या संघाला खेळताना पाहायला मिळालं. अगदी विजयाच्या काही घटकामध्ये देखील ते आपल्याला तो संघ पाहायला मिळाला. तिसऱ्या क्रमांकावर दुसऱ्या क्रमांकावरती त्यांना समाधान मानावं लागलं होतं. तो पारगाव संघ पाहतोय. पण इथे काय होत आहे. इथे अगदी पहा ना असली पॉईंटच्या क्षेत्रामध्ये चेंडूला फेकून दिलाय सीमेरेषेबाहेर. अगदी चेंडू जातोय 4 धावण करता. अगदी रिफ्लेक्शन देखील पहा. वेट अँड वॉच. अगदी पाहिलं तदनंतर या चेंडूची अक्षरशः वाटच लावली आहे. संघाला घेऊन गेलेत. बिन गडीबात 15 धावा. आशिष म्हात्रे थोडेसे महागडे ठरलेत. अगदी आपण पाहतोय पहिला चेंडू डॉट, दुसऱ्या चेंडूवरती चौकार, तिसऱ्या चेंडूवरती 1, चौथ्या चेंडूवरती षटकार आणि 5व्या चेंडूवरती चौकार आला. अगदी पहा काय सुरुवात पाहायला मिळते सुशांत आणि राज म्हात्रे यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा जिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे 30R सर्कलच्या आतमध्ये. एका षटकाचा खेळ संपलाय. 1 षटक फेकण्यासाठी 5 मिनिटांचा अवधी घेतलाय. बघा टायमर चालू आहे. दोन्ही संघांचं आम्ही लक्ष वेधतोय. 4 षटक ही तुम्हाला 20 मिनिटांच्या आतमध्ये संपवायचे म्हणजे तुम्हाला एका षटकामध्ये 5 मिनिटांचा अवधी दिलाय. चला विचुंबे आणि भिंगारी संघाचे संघनायक. चला आपण वेळ घेऊ नका लगेच टॉससाठी या. विचुंबे संघाचे संघनायक आणि भिंगारी संघाचे संघनायक. अगदी आपण पाहतोय रायगड प्रीमियर लीगला देखील सुरुवात होते. अगदी 16 तारखेला रायगड प्रीमियर लीग आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण पाहतो भिंगारी संघाच्या संघनायकाला विनंती करतोय. बघा भिंगारी संघाचे संघनायक
ते इथेच आहेत. विचुंबे संघाचे संघनायक, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर या, प्लीज कोऑपरेट, कम ऑन द स्टेज. लवकरात लवकर या, वेळ घेतला गेला जातोय. पंच सामन्याकडे लक्ष द्या आणि वेळेकडे देखील लक्ष द्या. वेळ घेतला गेला जातोय, वेळ कोणासाठी थांबत नाहीये. अगदी पहा ना, 1:51 अवधी झालाय. तुम्ही 1:50 या ठिकाणी अर्थात आपण पाहतोय. तदनंतर पाहिलं ना, 5 मिनिटांचा अवधी घेतला एक षटक संपवण्यासाठी. गोलंदाज पाहायला मिळतात. भूषण पाटीलला पाहतोय. पारगावचं हे भूषण आहे. अगदी पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेकडून एंडकडून गोलंदाज, हो चांगला चेंडू फेकलाय. अगदी त्या एंडकडून करणारे गोलंदाज पाहायला मिळाले आणि काय चेंडू फेकतायत. दुसरं षटक हे देखील पॉवर प्लेचं षटक आहे आणि अशा या षटकामध्ये भूषण पाटील हे आलेत आणि काय गोलंदाजी करतायत. ऑन स्ट्राईकला आपण पाहतोय राज म्हात्रे यांना पाहतोय. पुन्हा एकदा ॲक्शन रिॲक्शन, अगदी जबरदस्त चेंडू. अगदी मुवमेंट पाहणा या खेळाडूची. अगदी थोडासा ऑफ साईडला पंच करायचा होता, परंतु वेग इतका आहे ना भूषण पाटील यांचा, तिथे फलंदाजाला चेंडू समजत देखील नाही आहे. 15 धावा धावफलकावरती. ओहो, चेंडूचं थोडंसं परिवर्तन केलं होतं. 30 सर्कलचा पुरेपूर फायदा उचलला. चेंडू गेला सीमारेषे बाहेर. 6 धावांकरता 6 धावा होताना पाहायला मिळत आहेत. या 6 धावेनं संघाची एकूण रणसंख्या पाहणा 0:21 ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते आहे. 21 आज महाशिवरात्री आहे. अगदी महाशिवरात्र शुभांक धावसंख्या मानली जाते आहे. 21 या धावसंख्येवरती संघ येऊन ठेपला आहे, तो अर्थात पाहतोय कलबे हा संघ. 21 धावा होत आहेत. अगदी श्वान पहा, दोघांचं भांडण देखील पाहायला मिळतं आहे. आणि श्वान ज्यावेळेस मैदानामध्ये येतं ना, त्यावेळेस लकी या ठिकाणी मानलं जातं. अगदी आपण पाहायचं कोणत्या संघासाठी हे श्वान लकी असेल. 21 धावा होतात. वेळ घेतला गेला जातोय पारगाव टीमकडून. बॉल नाही आहे, बॉल अगदी टायमर थांबवलाय. अगदी मैदानाच्या बाहेर ज्यावेळेस चेंडू जाईल ना, तिथे हा स्टॉपवॉच थांबवला गेला जाईल. चला, विचुंबे संघाचे संघनायक, चला अद्याप देखील तुम्ही आलेला नाहीये. आयोजकांना विनंती, आयोजकांनी तटस्थच राहा. जिथे काही गोष्टी लागतात ना, तिथे तुम्ही लगेचच अवेलेबल असणं गरजेचं आहे. स्टॉपवॉच थांबवलाय. पहिलं षटक संपवण्यासाठी 5 मिनिटांचा अवधी लागला. दुसरं षटक आपण पाहतोय. चला, या ठिकाणी नवीन बॉलची पूर्तता करायची. आयोजक तटस्थ राहा. तुमच्याकडून आता मात्र आळस चालणार नाहीये. दुसरं षटक चालू असताना आपण पाहतोय 21 धावा या ठिकाणी धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. तत्पूर्वी आपण पाहतोय लवेचे दिघे साहेबांचा देखील या ठिकाणी आपण आवाज ऐकला. खऱ्या अर्थानं खूप सुंदर असं समालोचन त्यांच्या माध्यमातून देखील आजच्या रात्रीमध्ये राहिलं. तदनंतर गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये कांचन पालकर यांना पाहतोय. बघा, चर्चेचं नाव राहिलं हे देखील. अगदी क्रिकेटची यांची देखील एक वेगळी नाळ जोडली आहे. अगदी अनेक स्पर्धा त्यांनी देखील कव्हर केल्यात. गुणलेखकाची भूमिका खूप चांगली राहिली आहे. अगदी मोठ्या क्रिकेट स्पर्धेमध्ये देखील आम्ही त्यांना पाहायला आहे. याच्या आधी फक्त यूट्यूब या वाहिनीवरती आम्ही त्यांचा चेहरा पाहत होतो, परंतु आज खऱ्या अर्थानं प्रत्यक्ष योग आला आहे. अगदी मोठ्या क्रिकेट स्पर्धेमध्ये देखील आम्ही त्यांना पाहिलं. अगदी समालोचन करत असताना आमचे प्रवीण अर्जुने सर यांनी देखील अगदी दुपारच्या सत्रामध्ये त्यांचा नामोल्लेख केला होता की कांचन सर येत आहेत, खूप चांगले या ठिकाणी गुणलेखक आहेत, खूप चांगले अपडेट देत आहेत आणि त्यांच्या समवेत बसण्याचा योग आज आपण पाहतो आहे. खूप सुंदर असं गुणलेखकाची भूमिका त्यांची देखील राहिली आहे. आज जर पाहिलं तर मला वाटतं 40+ होऊन या ठिकाणी त्यांचं वय पाहायला मिळतं आहे. परंतु एवढी क्रिकेटवरती असलेली आवड आज देखील ते आपल्याला जोपासताना पाहायला मिळतं आहे. अगदी क्रिकेट वयाशी मॅटर करत नाही आहे, तुम्हाला फक्त आवड असणं गरजेचं आहे आणि आवडीचा पसंतीचा चेहरा
आमच्या समवेत बसलाय, अर्थात कांचन पालकर यांना पाहतोय. तर नाव बॅक टू क्रिकेट. पुन्हा एकदा स्टॉपवॉच चालू होत आहे, पुन्हा एकदा घड्याळ चालू होत आहे. 1:56 या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता मात्र यावेळी बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने ट्रॅप रचलाय. झटका क्रमांक 1, 21 या धावसंख्येवरती आपल्याला पाहायला मिळतोय. कळबे टीमला पहिला झटका लागलाय. पारगाव संघ पाहतो क्षेत्ररक्षण स्वीकारत असताना निर्णय घेतलाय क्षेत्ररक्षणाचा. 21 या धावसंख्येवरती आपण पाहतो 1 धाव या ठिकाणी पाहायला मिळते आहे. मग बऱ्याचशा दिवसानंतर पारगाव संघ आम्हाला या मैदानावरती खेळताना पाहायला मिळतो आहे. अगदी 2013, 14, 15च्या वर्षामध्ये हे संघ इथे आकाश तारेकर खेळाडू संघामध्ये आम्ही त्यांना पाहत होते. आज जर पाहिलं तर रायगडचा वंडर बॉय म्हणून आकाश तारेकर यांना संबोधलं जातं. अगदी आपण पाहिलं टेनिस क्रिकेट विश्वातील सर्वाधिक मोठी लीग ISPL, अगदी या गावचं भूषण रायगडचा वंडर बॉय. अगदी आपण आकाश तारेकर यांची टीम आपण पाहतोय. अगदी तिथे मग आम्ही सोनू यांना देखील पाहतो. मामा भाच्याची जोडी पाहायचो. त्यानंतर कमलाकर, एक्झॅक्ट कमलाकर मामा त्यांना देखील आम्ही पारगाव या संघातून खेळताना कित्येक वेळा पाहिलं आहे. आज त्यांची आठवण जणू काय येते आहे. कारण एक अर्थी आम्हाला तिथे समालोचन हे काय हे देखील माहीत नव्हतं. अगदी मी तर म्हणेल आम्ही अगदी छोटंसं होतं तेव्हापासून आम्ही पारगाव टीमचे खूप मोठे फॅन होतो. आज मात्र पारगाव संघ बऱ्याचशा दिवसानंतर या शिवछत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलनावरती पाहायला मिळतो आहे. तर नाव बॅक टू क्रिकेट. थोडंसं मैदानाकडे जाऊया. चर्चा तर भरपूर काही होईल पारगाव या टीमची, पण इथे पाहतोय 1:21 पाहायला मिळत आहेत. ओहो, चेंडू उडवलाय जिथे पाहायचं आहे पुढच्या दिशेला. चेंडू पहा गेलाय, किती उंच गेलाय, भला मोठा उंच गेलाय. आणखीन एक झटका या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. कांचनची मला एक गोष्ट आठवते आहे. अगदी आपण पाहिलं ना ICC वर्ल्ड कप चालू आहे 2020चा, आणि अगदी आपल्या कणबोलीपासून काही अंतरावरती खारघर, अगदी तिथे इंग्लंडचा संघ आजच्या दिवसामध्ये आला होता प्रॅक्टिस सत्रामध्ये एन्जॉय करण्यासाठी. अगदी इस्कॉनचं मैदान आहे त्याच्या बाजूला, तिथे इंग्लंडचा संघ आला होता. न्यूझीलंडचा संघ आला होता. आणि तिथे आज जॉस बटलरला पाहायला मिळाला. एकदा इंग्लंडचा संघ तिथे आला होता. जॉस बटलर अगदी ड्रोन कॅमेऱ्यातून आहे ना त्यानं विश्व रेकॉर्ड बनवलाय. आजच्या दिवसाची तुम्ही टी व्हीवरती न्यूज देखील पाहाल. 122 मीटर अंतरावर ड्रोन कॅमेऱ्यातून तो चेंडू फेकला होता आणि तो झेल जॉस बटलरनं टिपलाय. आजचा तो नवीन वर्ल्ड रेकॉर्ड पाहायला मिळाला. अगदी तशा स्वरूपाचा इथे देखील चेंडू तात्काळ हवेमध्ये पाहायला मिळाला. 21ला 2 पाहायला मिळत आहेत. अगदी काही घटना देखील नाट्यमय घडताना पाहायला मिळत आहेत. अगदी पहा साहिल भोईर ड्रेसिंग मारून जरूर आले होते, परंतु मैदानावरती आपण पाहतो त्यांची जागा कौशल पाटीलनं घेतली आहे. बघा समर्थन केलं आहे त्यानं, आपल्या गावासाठी आपल्या टीमसाठी समर्थन केलं आहे. एक ओहो, आणखीन एक फसला तो संपलाय. जिथे पा आले भरत गेले परत. इथे होत आहे काय कांचनजी, हिरो बनण्यासाठी येत आहेत आणि 0 होत आहेत. बॅक टू बॅक 3 फलंदाज बॅक टू डकआउट होत आहेत. काय गोलंदाजी, चाणक्य बुद्धीची गोलंदाजी मी तर म्हणेल अगदी या वेळेला पाहायला मिळते. आपण पाहतोय धावसंख्या पाहायला मिळते. धावफलकावरती आपण पाहतोय 21 ही धावसंख्या पाहायला मिळते. 4 गडी बाद झालेत. अगदी पाहना डावाची सुरुवात झाली ना, अगदी त्या वेळेला पहिल्या षटकामध्ये तब्बल 15 धावा आल्या होत्या आणि दुसऱ्या षटकामध्ये होत आहे काय, अगदी होत्याचं नव्हतं झालंय. जिथे 3 विकेट आल्यात आणि फक्त 6 धावा आल्यात. चला 2 षटकं संपवण्यासाठी तुम्ही अवधी घेतलाय 11 मिनिटांचा. बघा अजून देखील तुमच्याकडे 9 मिनिटांचा अवधी आहे. 9 मिनिटामध्ये तुम्हाला 2 षटकं संपवायचे आहेत. घड्याळाची वेळ अगदी आम्ही तुम्हाला सांगतोय. चला विनायक आमच्याशी जोडत आहेत. खूप चांगली भूमिका विनायक यांची देखील राहिली आहे. अगदी खरं तर माझं महाशिवरात्री म्हटलं की बऱ्याच जणांचा उपवास असतो. शंकर पार्वती यांचा आज विवाह झाला. सर्व जगभर देशभर देखील हा
शिवरात्री महोत्सव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. काही शिवभक्त या ठिकाणी देखील पाहायला मिळतात. काही शिवभक्त आपण पाहतोय अगदी त्या मंदिरामध्ये जाऊन या ठिकाणी पूजा पाठन करतायत. कारण शिवरात्री उत्सव म्हटलं ना, इथे उपवास या ठिकाणी धरतात. आजच्या दिवशी शंकर आणि पार्वती यांचा विवाह झाला. एक भारतीय संस्कृतीक मोठा उत्सव म्हणून या महाशिवरात्रीकडे देखील पाहायला जातं. चला चला, वेळ घेतला गेला जातो. क्षेत्ररक्षणासाठी एवढा वेळ कशासाठी असा देखील प्रश्न विचारला गेला जातो आहे. पहिलीच मॅच तुम्ही खेळताय आणि या पहिल्या मॅचमध्ये एवढा वेळ. 21 धावा झाल्यात. तिसरं षटक घेऊन येत आहेत गोलंदाज पाहतोय प्रथमेश महात्रे. प्रथमेश आपण पाहतोय गोलंदाज येत आहेत. ओ हो, चांगला चेंडू फेकलाय, परंतु पहा ना, पंचांनी हा चेंडू वाईड घोषित केलाय. संघानं या ठिकाणी अपील केली आहे. वाईडसाठी अपील केले. तिसरे पंच रिफेअर करण्यात आलेत. आपण पाहू शकाल ऑन स्क्रीनवरती पाहणी केली जाते. त्याला तिसरे पंच बघा, प्रत्येक स्पर्धेचे काही नियम असतात. अगदी ICCचा काही देखील BCCIचे देखील काही नियम आहेत. प्रत्येक स्पर्धेमध्ये काही नियम आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी आपण पाहिलं ना कंचनजी, जिथे आपण ज्यावेळेस गोलंदाजी करतात लाईनवरून चेंडू त्यावेळेस स्विंग होतो ना, त्यावेळेस जर का फलंदाज त्या चेंडूला फॉलो करत असेल, अगदी प्रत्येक स्पर्धेचे काही नियम आहेत. परंतु इथे देखील पंच जो काय निर्णय देतील ना त्याच्यावरतीच सर्व काही निर्भय असेल. ऑन स्क्रीनवरती अंपायर्स कॉल, अर्थात ऑन फील्ड पंचांचा निर्णय आलाय. अर्थात ऑन फील्ड पंचांचा निर्णय वाईट आहे. कारण इथे आपण पाहिलं ना, अगदी गोलंदाज तिथे आपल्याला मध्ये येतात, तिथे दिसत नाही कॅमेऱ्याच्या साह्यानं. त्याच्यामुळं ऑन फील्ड पंचांकडे तो निर्णय गेला. रिव्ह्यू या ठिकाणी बाकी असेल. ओ हो 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 हो, नाट्यमय घटना घडली. परंतु पहा, पंचांनी लगेच दर्शवला हा चेंडू वाईट आहे. तुम्हाला अशा रणनीत्या कराव्या लागतात. पंचांवरती प्रेशर टाकायचं असेल ना, तर तुम्हाला अपीलमध्ये अतिउत्साह या ठिकाणी करावा लागतो. तो उत्साह पाहायला मिळतो, अतिउत्साह पाहायला मिळतो आहे. 3 गडी बाद 23, षटक क्रमांक 3 चालू असताना प्रथमेश म्हात्रे यांना पाहतो आहे. एस 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 एस, आणखीन एक. आता मात्र वेळ झाली 2 वाजून 4 अवधी. अगदी 1.5-2 तासानं आता मात्र हर्बल लाईन चालू होईल. हर्बल लाईनवरतीच हा खेळाडू येत नाही आहे. अगदी पहा, कुठेतरी मेन लाईन सोडून हर्बल लाईनवरती जाण्याचा प्रयत्न करतो आहे. आणखीन एकदा आउट ॲड होतोय. 24ला 3 पाहतो आहे. एस 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 एस, आता मात्र या चेंडूला दिला फेकून अक्षरशः मैदानाच्या बाहेर मध्ये, प्रेक्षकांच्या गॅलरीमध्ये षटकार. अगदी पहा काय या ठिकाणी फटका सजवला. अगदी गुडघ्यावरती आले, तदनंतर या चेंडूला पाहिलं आणि अक्षरशः फेकून दिलं. लगॉफच्या डोक्यावरून मैदानाच्या बाहेर 6 धावन करता. 3ला 30 पाहतो. षटक क्रमांक 3 चालू असताना प्रथमेश थोडेसे महागडे ठरत आहेत. 1 चेंडू फेकण्यासाठी त्यांना 4 चेंडूची वाट पाहायला लागली आहे. पहिले 3 आघाडीचे चेंडू अवांतर,
येस येस येस, चांगली लाईन आहे जिथे रनआउटची संधी. काय शांतता पाहायला मिळते. एक धाव ॲड होते, एका धावेने संघाची एकूण धावसंख्या पहा 3 गडी बाद 31 धावा. जबरदस्त मॅच यात मात्र शंका नाही पाहायला मिळेल. सुमित डोंगरेचा एक आणखीन एक उल्लेख करेल. अगदी आपण पाहतोय आनंदवाडी चॅम्पियन ट्रॉफी देखील तिकडे चालू आहे. रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफीमध्ये देखील सुमित डोंगरेला आपण पाहायला. अगदी महाराष्ट्राचे तो दौरे देखील करतोय. महाराष्ट्रभर त्याचे दौरे देखील चालू आहे. तो देखील भन्नाट फॉर्ममध्ये आहे. त्यानं देखील गावासाठी भरपूर काही केलं आहे. अगदी ते सुमित डोंगरे देखील आपल्याला ॲटलिस्ट पारगाव संघातून खेळताना पाहायला मिळालेत. परंतु या टीममध्ये पाहतोय गोलंदाज. आता मात्र या गोलंदाजावरती हमी झाला आहे. क्षेत्ररक्षक पाहू शकाल थोडीशी ढसाळ फिल्डिंग पाहायला मिळते आहे. 2 धावा मात्र रोखू शकत नाही आहेत. या 2 धावेने संघाची एकूण धावसंख्या पाहायला मिळते. आपण पाहू शकाल 3 गडी बाद 33 धावा. बघा या षटकासाठी वेळ घेतला गेला आहे. जिथे तुम्ही काही चेंडू अवांतर स्वरूपाचे फेकले त्याच्याहून इथे या षटकाला वेळ लागतो आहे. पहिली 2 षटकं संपवण्यासाठी तुम्ही 11 मिनिटांचा अवधी घेतला. तिसरं षटक संपवण्यासाठी अगदी पाहतोय 4 चेंडू फेकण्यासाठी तुम्ही अद्याप 5 मिनिटांचा अवधी घेतला आहे. फ्लाय केलाय हवेमध्ये. या ठिकाणी चेंडू स्विंग होताना पाहायला मिळाला. जिथे रनआउटची संधी. अगदी सुरक्षितरित्या आपल्या पॉफिस क्रीजमध्ये पोहोचले. 3 गडी बाद 35 धावा. बघा असे काही गोलंदाज असतात ना, ते हवेमध्ये देखील चेंडू वळवण्याची किमया ठेवू शकतात. अगदी त्यापैकी हा गोलंदाज पाहायला मिळतोय प्रथमेश महात्रे. काय गोलंदाजी करतोय, स्विंग करतोय. यावेळी स्ट्रॅप रचला, जाळ्यामध्ये अडकला. झटका क्रमांक 4 35 या धावसंख्येवरती कळवे या टीमला लागतोय. काय गोलंदाजी पहा. चातुर्यपूर्वक, चाणक्य बुद्धी, चलाक गोलंदाज पाहायला मिळत आहेत. प्रथमेश महात्रे आपण पाहतोय ऑन स्क्रीनवरती. षटकांचा खेळ जवळपास संपला. 3 आणि 3 षटकामध्ये 4 गडी बाद 35 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. चला नवीन फलंदाज या ठिकाणी लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. चला या ठिकाणी आपण पाहिलं ना 17 मिनिटांचा अवधी घेतलाय. चला 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 थोडीशी घाई करा. 3 मिनिटं फक्त तुमच्याकडे आहे 4थं षटक फेकण्यासाठी. सातत्याने आम्ही सूचना देतो आहे. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला पहिली 4 षटकं संपवायचे आहेत. तिथे 3 षटकं फेकण्यासाठी 17 मिनिटांचा अवधी घेतलाय. धाव फलकावरती धावा पाहू शकाल 4 गडी बाद 35. डिसिप्लिन तुम्हाला या ठिकाणी राखावं लागेल. 35ला 4 पाहतोय. षटक क्रमांक 3 या ठिकाणी संपलाय. भूषण पाटील आलेत. ज्या भूषण यांनी दुसरं षटक फेकलं होतं तिथे फक्त 3 धावा दिल्या होत्या. 6 धावा दिल्या होत्या आणि 3 विकेट मिळवल्या होत्या. हॅट्रिक देखील घेतली होती आजच्या नाईट रजनीमध्ये. ते भूषण पाटील आपल्याला पाहायला मिळतात. पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे एंड करून गोलंदाजी करत असताना. ओ चांगला चेंडू होता. एसटी रक्षकाला चेंडू समजलाच नाही आहे. पण क्षेत्ररक्षक करतात काय, क्विक पिकअप करतात परंतु तिथे फेकी पाहून करत नाही आहेत. 4 गडी बाद 36 धावा पाहतोय. षटक क्रमांक आपण पाहतोय 4थं चालू असताना भूषण पाटील यांना पाहतोय. स्विंग केलाय. जिथे क्षेत्ररक्षक आता मात्र येत आहेत आणि झेल अगदी चांगला टिपतायत. सुटलाय कदाचित इथे दिसलंच नाहीये. अगदी काही क्षणाला वाटला हा चेंडू सहजरित्या टिपलाय, परंतु पहा हा चेंडू भूमीला दान झालाय. षटक क्रमांक 4 चालू असताना 37ला 4 पाहतोय. बॅटिंग करणारी टीम कळवे पाहतोय खेळपट्टीवरती. पंच करायचं होतं एसटी रक्षक, परंतु पंचांनी इथे दर्शवलाय हा चेंडू नो बॉल आहे. नो बॉल भेटला. 1 धाव ॲड होते. फ्री हिट हेलिकॉप्टर उडवलाय. जिथे पहा 4ला 38 पाहतोय गोलंदाज भूषण पाटील, तर फलंदाज समीर पाटील यांना पाहतोय खेळपट्टीवरती. समीर पाटील करतील काय. फ्री हिट आहे निश्चितपणे. लायन्सन्स खुला आहे.
आणि या लायसन्सवरती करतील काय. येस येस हे चेंडू उडवलाय, जिथे एक धाव तर प्राप्त केली आहे. या क्षेत्रक्षणानं जर का अगोदरचा झेल टिपला असता तर कदाचित आणखीन काही धावा वाचू शकले असत्या. 2 धावा कंप्लीट होत आहेत 2 धावेनं. धावगती 4 गडी 40 ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते आहे. षटक क्रमांक 4 चालू असताना अजून देखील 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मिनिटांचा अवधी राहिला यांच्याकडे. एका मिनिटामध्ये 3 चेंडू संपवायचे. काय करतील भूषण पाटील. स्विच हिट उलटा फुलटा सुलटा मारण्याचा प्रयत्न. इथे एक धाव ॲड झाली. 41 पाहतो 4ला 41 ही धावसंख्या पाहायला मिळते कळवे या संघाची. पारगाव संघ आपण पाहतो एक वेगळ्याच ईर्ष्येनं एक वेगळ्याच उत्साहानं मैदानामध्ये उतरलाय. अगदी प्रत्येकाच्या अंगावरती एकाच कलरची जर्सी पाहायला मिळते आणि गाव आहे. एकाच गावातील खेळाडू असतात. गावासाठी या ठिकाणी खेळायचं आहे. अगदी आपण पाहतोय गावासाठी खेळत असताना जिथे संधी आहे नामी संधी मिळाली, संधीचा पुरेपूर फायदा उचलला. आणखीन एक फलंदाज सांघिक स्वरूपामध्ये आऊट झाला. झटका क्रमांक 5 कळवे या टीमला पाहायला मिळतोय. अगदी आपण पाहतोय धावफलकावरती एक धाव ॲड होत असताना 42ला 5 पाहतो. या षटकातील अजून देखील शेवटचा चेंडू बाकी आहे. 5 चेंडू फेकलेत 42 धावा होत आहेत. नवीन फलंदाज मैदानाकडे येत आहेत. रोशन यांना पाहतोय. अगदी पारगाव संघातील काही जुन्या खेळाडूंचा आपण काच्यांचे उल्लेख केला. अगदी प्रफुल्ल मोखल, सोन्या गायकवाड हे देखील चर्चेचं, नरेशजी गायकवाड यांचा देखील आपण म्हणजे असे भरपूर खेळाडू. अगदी या अगोदर देखील मी एका खेळाडूचा उल्लेख केला, भिंगारे गावचे रघु परदेशी यांचा देखील उल्लेख केला होता. ते असे अनेक खेळाडू ते आपण त्यांना या मैदानावरती पाहिलं आहे. याच मैदानावरती अनेक मैदानावरती देखील पाहिलं आहे. म्हणजे असेच माणगाव रिटर्न सागर पाटील यांना देखील आपण पाहतोय. बघा असे भरपूर खेळाडू आहेत. कारण समालोचन करत असताना भरपूर त्याही खेळाडूंचा मान सन्मान करणं अगदी गरजेचं आहे. कारण एकेकाळ त्याही खेळाडूंना मैदानं गाजवलेली असतात. आपल्या गावासाठी भरपूर काही दिलेलं गेलेलं असतं. अगदी त्यापैकी असे अनेक खेळाडू आपण पाहतोय. तर नाव बॅक टू क्रिकेट थोडंसं मैदानाकडे जाऊया जिथे आपण पाहतोय 42ला 5 पाहायला मिळत आहेत. भूषण पाटील आता मात्र गोलंदाजी चांगली करतायत. चला वेळ घेतला गेला जातोय. दिलेला मिनिटांचा अवधी तर संपलाय. विसुंबे संघाचे संघनायक अद्याप देखील तुम्ही आलेला नाहीये. भिंगारी संघाचे संघनायक तुमची वाट पाहतायत. चला या ठिकाणी भिंगारी संघाचे संघनायक या ठिकाणी आलेले आहेत. विसुंबे संघाच्या संघनायकाला सातत्यानं मी विनंत्या करतोय. चला आपण खरं तर मी म्हणेल आमच्यावरती कृपा सृष्टी करा तुम्ही. या लवकरात लवकर गेल्या 3 रात्री आम्ही भरपूर जागरण करतोय. थँक्यू सो मच. तर आमच्या विनंतीला मान दिलाय तर थँक्यू सो मच. वेलकम आपला. तर चला आयोजकांना विनंती लगेच टॉस करून घ्या. 42ला 5 पाहतो. 42ला 5 जिथे आता मात्र चेंडू अतिरिक्त उसळीचा होता त्याचा पुरेपूर फायदा उचलला आणि या चेंडूवरती पहा पाठीमागच्या दिशेला मिळाला 4 धावा आणि या 4 धावेनं संघाची एकूण धावसंख्या पाहू शकाल तिथे आपण पाहतोय 46 धावा. 46 धावा धावफलकावर 4 षटकांचा खेळ संपला. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 5 गडी 46 धावा धावफलकावरती पाहतोय. जी रिक्षे आपण पाहतो ऑपरेटर विनायकला देखील पाहतोय. विनायकची देखील खूप चांगली भूमिका राहिली. खूप सुंदर असं ऑपरेटिंग करतोय. पण ऑपरेटिंग करणं इतकंच सोपं नाही आहे. ज्यावेळी तिसरे पंच रेफर करण्यात येते ना त्यावेळेस
मित्र म्हणे विनाकची खरी कसरत असते. त्याला प्रत्येक अँगल दाखवायचा असतो, प्रत्येक सिच्युएशन दाखवायची असते. इतकंच सोपं नाही आहे. पण तो विनायक काय कामगिरी इथे करताना पाहायला मिळत आहेत. 4 षटकांचा खेळ संपताना आपण पाहतोय. यावेळेला अलॉंग द कारफीट क्षेत्ररक्षक जिते जिकरीचे प्रयत्न, वा लाजवाब. अगदी काय प्रयत्न पाहायला मिळाले. 2 धावा या ठिकाणी काउंट होत आहेत. 2 धावेनं संघाची एकूण धावसंख्या 5 गडी बाद 48. 2 धावा येत आहेत. 48 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. अगदी उदयजी पवार या ठिकाणी, सूरजजी पवार आणि उदयजी पवार आपण यांना पाहिलं. अगदी इंटर कॉलनीची मॅच होती ना, त्यावेळी त्यांचा देखील उत्साह खूप वेगळा होता. अगदी पहा, प्रयत्न जिकरीचे होते. काचनजी प्रयत्न करण्यात चुकला तरी चालेल, पण तो प्रयत्न करणं कदापि सोडायचं नाही आहे आणि ते प्रयत्न पाहायला मिळाले. पुन्हा एकदा चांगला चेंडू, लोवर फुल टॉस. जिथे आपण पाहतोय ओ डायरेक्ट हिट होते. इथे चाचपडताना पाहायला मिळतोय. त्याला समजतच नाही आहे चेंडू आहे तरी नेमका कुठे आहे. 2 धावा पुन्हा एकदा ॲड होत आहेत. 2 धावेने संघाची एकूण रणसंख्या पहा 5 गडी बाद 50. 50 अर्धशतक पूर्ण होत आहे संघाचं. चला, विनयजी खर्डे यांना विनंती, आपण व्यासपीठावरती यायचं आहे. अगदी आपण पाहतोय भिंगारी संघाचे ओनर्स आहेत. चला साहेबांना विनंती, आपली जागा व्यासपीठावरती आहे. आपला संघ तर व्यासपीठावरती आहे, पण तुम्ही नाही आहे. या आपणास विनंती, आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. 50ला 5 पाहतोय. षटकातील चेंडू झाले 2. जिथे गोलंदाज पाहतोय आपण प्रवीण मोकल यांना पाहतोय. बघा, हे देखील नाव चर्चेचा विषय राहिला आहे. अगदी आपण मोठमोठ्या क्रिकेट स्पर्धेमध्ये यांना देखील पाहायला, गावासाठी खेळत असताना देखील पाहायला. पारगाव संघातून बिलॉंग करणारे खेळाडू पाहतोय. आज मात्र या मैदानावरती आले आहेत. यस, या आपलं सहर्ष स्वागत आहे. विनय खराडे यांना पाहतोय. अगदी पॅकर्स पाहणा किती 9 तरुण आहेत. असे तर पॅकर्स भिंगारी संघाला भेटले असतील ना, तर भिंगारी संघाचे मित्र म्हणेल अगदी सोन्याचे दिवस असतील. तर नाव बॅक टू क्रिकेट थोडंसं मैदानाकडे जेव्हा, जिथे आपण पाहतोय 5ला 52 धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. चला, हुसेन भाई यांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे. हुसेन भाई आपका भी हमारे रुपेश बोर्डे यांना विनंती आहे की आपण हुसेन भाई यांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे. एक हुसेन आम्ही इंस्टाग्रामवरती पाहतो, कदाचित भरपूर लोक त्यांचे फॅन फॉलोअर्स असतील. रुपेश भाऊ बोर्डे यांच्या शुभ हस्ते आपण हुसेन भाई यांचा सत्कार करतो आहे. बघा, संघाची एकूण धावसंख्या 52 झाली आहे. 6 विकेट गेले आहेत. इथे आमच्या आयोजकांमध्ये प्रमुख पाहुणे हुसेन भाई यांना पाहतो आहे. आणि एक हुसेन भाई आपण इंस्टाग्रामवरती भरपूर पाहतो. इंस्टाग्रामवरती खूप व्हायरल आहेत. आज मिलियनमध्ये त्यांचे फॉलोअर्स पाहायला मिळतात. एखाद्या सेलिब्रिटीचे देखील नाही आहेत, एखाद्या राजकीय लोकांचे देखील एवढे फॅन फॉलोअर्स नाही आहेत, एखाद्या क्रिकेटरचे देखील एवढे फॅन्स फॉलोअर्स नाही आहेत. एवढे मोठे फॅन्स फॉलोअर्स अगदी हुसेन भाई यांनी जमवलेत. अगदी आपण पाहिलं ना, हुसेन भाई जिथे जाल ना तिथे तुम्हाला हुसेन भाईच पाहायला मिळतील. जबरदस्त व्यक्तिमत्व आहे. जात धर्म पंथ अजिबात काही पाहिलं नाही आहे. लोकांना फक्त मदत करायची. अगदी कॅन्सरची जे लोक झगडतात ना, मृत्यूशी या ठिकाणी झगडतात ना, अगदी त्यांना देखील त्यांनी हुसेनबाईंनी मदत केली आहे. सढळ हातांनी मदत केली आहे. असे अनेक व्हिडिओ त्यांचे तुफान व्हायरल होतात. लाखोनो व्ह्यूवर्स, करोडोनो व्ह्यूवर्स आपल्याला त्यांचे पाहायला मिळतात. ते हुसेनबाई आपण पाहतो आहे. परंतु इथे हुसेनबाई देखील आहे, त्यांचं देखील आपण तदनंतर भिंगारी गावचे ओनर्स आपण पाहतोय. खर्डे साहेबांचा देखील या ठिकाणी सन्मान या मुख्य मंचावरती केला जातो आहे. बाईकच्या स्वरूपात एक धाव मिळते आहे. धावगती आपण जर पाहिली तर 53ला 6 पाहतो. षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे. बघा, भरपूर मित्रपरिवार आता मात्र मुख्य मंचाकडे येऊ लागला आहे. रॉयल एंट्री देखील आपल्याला पाहायला मिळते आहे. काही उपस्थित आपण पाहतोय
मान्यवरांचे देखील आपल्याला पाहायला मिळते आहे. यावेळी देखील चेंडू टोलवला आहे, जिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. धाव 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 घेतली गेली जाते, धावांची धाव घेत असताना पाहतोय षटकांचा खेळ जवळपास संपत आलाय, संपलाय संपलाय. 55 धावा झाल्या, 56 धावांचं आव्हान. राजेशजी कांबळे यांना आपण मुख्य मंचावरती पाहतोय आणि प्रणय अरुणे यांना देखील मुख्य मंचावरती पाहतोय. तर दोघांचा देखील आपण शब्द सुमणा. येस बॉलर आयोजकांना विनंती, आपण स्टंप आयोजकांना विनंती आहे, संदेश स्टंप स्टंप राहुलबाई बोर्डे, राहुलबाई स्टंप या ठिकाणी पुरवायचा. स्टंप ओके, थँक्यू. चला लगेच लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. 95 धावा झाल्या, 56 धावांचं. बघा ही षटक संपवण्यासाठी 5 षटकं संपवण्यासाठी 27 मिनिटांचा घेतलाय. मी म्हणेल कुठेतरी सुरुवात झाली आहे. चांगला या ठिकाणी क्रिकेट पाहायला मिळते आणि ग्रामीण क्रिकेटमध्ये अशा गोष्टी पाहायला मिळतात. आणि ग्रामीण क्रिकेट आहे ना, हे खूप वेगळं आहे. इथे आनंदच खूप वेगळा आहे. कारण इथे ज्यावेळेस आपले मॅच जिंकते ना, अगदी त्या वेळेलाच एका गावातील खेळाडू असतात, अगदी त्यांचं बॉन्डिंग चांगलं असतं. एकाच गावातून बिलॉंग करणारे खेळाडू असतात. ज्यावेळेस आपण हरतो ना, अगदी ज्यावेळेस आपण जिंकतो ना, त्यावेळेस तेच लोक आपल्याला डोक्यावर घेऊन मिरवतात. आणि ज्यावेळेस आपण हरतो ना, त्यावेळेस हेच लोक तुम्हाला शिव्या देतात. परंतु गावासाठी हे क्रिकेट खेळलं जातं ना, स्वतःसाठी ना पैशासाठी. हे क्रिकेट फक्त गावाच्या नावासाठी खेळलं गेलं जातं. अगदी आपण पाहतो एक जबरदस्त मॅच अजून आपल्याला भेटीला आली आहे. 55 धावा उभारत असताना 56 धावांचं आव्हान या ठिकाणी गाठायचं आहे. त्याला भरपूर मित्रपरिवार आपल्याला मुख्य मंचावरती पाहायला मिळतोय. त्यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातो आहे. राहुलबाई बोर्डे यांनी छोट्या छोट्या गोष्टीकडे देखील लक्ष दिलं आहे. इथे कोणाचा मान सन्मान राहणार नाही याची देखील त्यांनी दक्षता घेतली आहे. इथे प्रत्येकाला आदरानं सन्मानानं या ठिकाणी मुख्य मंचावरती बोलवलं, त्याचा सन्मान केला. ही तर खासियत राहिली आहे राहुल भाऊ बोर्डे यांची. 30ला 56 करायच्यात. पारगाव टीमची सलामीची जोडी अजून देखील मैदानामध्ये का नाही आहे. चला पारगाव संघ आपली सलामीची जोडी स्मरणीय जय अंबिका पारगाव या टीमला पाहतोय. 56 धावांचा अब तक 56चा बाटला करायचा आहे. 30 चेंडू मागे बघायचंय काय होईल. जिथे आपण पाहतोय त्यांच्या विरोधामध्ये खेळणारा कळवे हा संघ क्षेत्ररक्षण करेल. ही स्पर्धा मानाची आहे. या स्पर्धेमध्ये आपण मॅन ऑफ द सिरीजसाठी 2 व्हीलर बाईक देतोय. तदनंतर गोलंदाज फलंदाज यांच्यासाठी स्पोर्ट्स बायसिकल. मोठी स्पर्धा, लाखाहून जास्त किमतीची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि या स्पर्धेमध्ये अगदी रात्रीच्या वेळी सर्व तमाम क्रीडा रसिकांचं मी श्रीकांत मुळीक कळंबोली इथून बिलॉंग करतोय, आपलं सर्वांचं करतोय सहर्ष स्वागत. उद्या जर ना काचिनजी आपण असा आवाज ऐकणार आहोत, दशरथ पाटील अगदी नुसते हास्याचे फवारेच पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे तुम्ही शॉटवर शॉट नुसते तुम्ही तयारीनिशी द्या. कधी कोणावरती कोणाचा शॉट लागेल, शब्दांचा मारा लागेल सांगू शकत नाही आहे. तुम्हाला फक्त उद्या निखळ मनोरंजनच पाहायला मिळेल. उद्याचे म्हणण्यापेक्षा आजचीच रात्र, ही रात्र जाते आहे. 12चा तर अवधी होऊन गेला आहे. रविवारचा दिवस तर चालू झाला आहे. 30 चेंडू मागे 56 धावांचा पाठलाग करायचा आहे. आणि पाठलाग करत असताना सलामीची जोडी चढूर मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे. चला 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 घाई करा. वातावरण झालं आहे पूर्ण भक्तिमय. घंटानाद सुरू आहे आणि मैदानात उतरलाय स्वतः भोलेनाथ. भक्तीची इनिंग सुरू झाली आहे आणि प्रत्येक जण म्हणजे एक जबरदस्त चौकार म्हणून सगळ्यांची एकच घोषणा, हर हर महादेव, हर हर महादेव.
अगदी हर हर महादेवाची घोषणा करत आपण थेट जातोय पुन्हा एकदा या शिवछत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलनावरती। जी क्रिक या वेबसाईटच्या माध्यमातून आपण लाईव्ह ही स्पर्धा पाहतोय। भूलनाथ बनता टेन्शन घेऊ नको रे भक्तांनो, मी आहे ना वरून लाईव्ह, तुम्ही फक्त ओम न शिवाय म्हणत राहा, बाकी सगळं मी सेट करतो। इथे विनायक माळे आमचं सगळं सेट करतात, त्यांची मेमोरल या ठिकाणी आपण पाहिलं, मेमरी खूप चांगली आहे, ते सेट करतायत। अगदी आपण पाहतो 56 धावांचा पाठलाग करत असताना वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन येत आहेत कळपे गावातून बिलॉंग करणारे सलामीचे गोलंदाज प्रसाद यांना पाहतोय। प्रसाद अगदी आपण पाहतोय प्रसाद यांना पाहतोय। गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील प्रसाद पाटील, चर्चेचं नाव राहिलंय, गावासाठी भरपूर काही केलंय, गावासाठी भरपूर क्रिकेट खेळलाय हे प्रसाद पाटील। आता मात्र हे मैदान गाजवण्यासाठी आलेत। तर सलामीची जोडी आपण पाहतोय कुणाल तारेकर आणि अभिषेक पाटीलला पाहतोय। कुणाल तारेकर हे देखील नाव चर्चेचं आहे, यांनी देखील भरपूर क्रिकेट खेळलं, यांनी देखील भरपूर मैदानं गाजवलेत। अगदी पारगाव संघ जर म्हणलं ना तर अतिशय चांगला संघ म्हणून देखील या संघाकडे पाहायला जातं। विशेषतः कुणाल तारेकर या संघातील सर्वाधिक यशस्वी खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय, त्याची चांगली भूमिका राखली आहे। ॲटलिस्ट तर पाहायला त्याची फलंदाजी देखील खूप चांगली राहिली हर स्पर्धेमध्ये। यावेळी बघायचे आहे तो सक्षम ठरेल का, यशस्वी ठरेल का। तर नाव बॅक टू क्रिकेट, सामन्याला सुरुवात होते 0 धावा, अर्थात पहिलं षटक, पहिल्या षटकातील पहिला चेंडू प्रसाद पाटील यांचा ऑन मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल कुणाल तारेकर। पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती होय दाखवलाय, मी आलोय या मैदानावरती, मी आलो या क्रीडा नगरीमध्ये हे मैदान गाजवण्यासाठी। आणि पहिल्या चेंडूवरती लगावलाय खणखणीत सणसणीत ठणठणीत चौकार। स्वागत से करेंगे सबका स्वागतच केलाय कुणाल तारेकर। अगदी रात्रीच्या वेळेत तारे दाखवावे लागतील, त्यांच्या नावापुढे कर आहे, ते तारेकर पाहायला मिळत आहेत। आपण पाहतो रिव्हर्सिव, वा काय फटका सजवलाय, उलटा सुलटा मारायचा होता, अगदी वाटलं होतं हा चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर कल्टी होईल, परंतु जिथे आवाक्यामध्ये आला नाही आहे। 1 धाव समीकरण आपण पाहू शकाल। पहिलं षटक चालू असताना 2 चेंडूंचा सामना संपला, जिथे 5 धावा आल्यात, कुणाल खेळताय 2 चेंडू मागे 5, अजून देखील 28 चेंडू मागे धावांची गरज पाहायला मिळते आहे। 51 धावा, मॅच चांगली होणार, दोन्ही संघ ताकदवार आहेत, दोन्ही संघ बघायचे कशा पद्धतीने खेळतील। यावेळेस या ठिकाणी पहा परफ्यूम डिलेव्हरी, परफ्यूम नाही म्हणता येणार, इथे आपण पाहिलं तर विकेटच्या चरणामध्ये टाकण्याचा माणूस होता। अगदी पॅडवरती चेंडू उतरला, जिथे धावा पाहायला मिळत आहेत 6 धावा। षटक क्रमांक आपण पाहतोय पहिलं चालू असताना प्रसाद पाटील यांना पाहतोय, पहिल्या 3 चेंडू मागे 6 धावा दिल्यात। कुणालला आपण पाहतोय ऑन मार्कवरती। काही प्रेक्षकांमध्ये चर्चा देखील होती कुणाल तारेकर दिसणार का, कुणाल तारेकर येणार का, जरूर तो आलाय, स्टेप ऑफ झालाय, परंतु इथे पहा काय होत आहे, पावलं आता मात्र चाचपडताना पाहायला मिळत आहेत। गोलंदाज तेवढ्या बुद्धीनं गोलंदाजी चांगली करतोय, गोलंदाजाचं नाव आपल्याला पाहायला मिळते प्रसाद पाटील, काय गोलंदाजी करतायत। प्रसाद पाटीलनं देखील इम्प्रेस केलाय, त्यानं देखील अनेक सामन्यांमध्ये गोलंदाजीच्या जीवावर स्वतःच्या गावाला, स्वतःच्या संघाला सामने जिंकून दिलेत, तो प्रसाद पाटील आपण पाहतोय, जरूर आपण पाहतोय। आणि या वेळेस चेंडूला उडवलाय, जिथे पाहायचं नो मॅन्स लँडमध्ये चेंडू आदळेल काय, परंतु क्षेत्ररक्षण पहा काय लाजवाब राहिलाय, बरंचसं मोठं अंतर कव्हर केलं आणि कुणाल तारेकरला आता मात्र घरचा रस्ता दाखवलाय। झटका क्रमांक 1 पारगाव या टीमला, स्मरणिक जे अंबिका पारगाव।
एक गडी बाद 6 हताश निताश पावलांनी आता मात्र कुणाल तारेकर बाहेर जातात. सर्वाधिक मोठी पनवेल प्रीमियर लीग आणि या लीगमध्ये दुसऱ्या क्रमांकावरती समाधान मानणारा संघ पाहतोय. या तालुक्यातील सर्वाधिक मोठी स्पर्धा, त्या स्पर्धेमध्ये निश्चितपणे पारगाव या संघानं चांगली कामगिरी केली होती. परंतु इथे पाहणा आमदार चषकामध्ये थोडेसे अडचणीमध्ये सापडलेत. अगदी पहिल्या चेंडूवरती चौकार आला, तदनंतर धाबाच आलेला नाही आहेत. जिथे कुणाल तारेकर सारखा देखील फलंदाज आऊट झाला आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी भूषण पाटील, पारगाव संघाचं, पारगाव गावचं आणखीन एक भूषण आपण पाहतोय. भूषण पाटील मैदानाकडे येत आहेत, खेळपट्टीवरती येत आहेत. तर गोलंदाज पाहतोय प्रसाद पाटील. पाटीलचा दराराच वेगळा पाहायला मिळतोय. पाटील गोलंदाजासाठी येत आहेत. जिथे पहा थोडासा बाहेर आउटस्विंग केलाय, जिथे आउटसाईड आउट स्टंप, टप्पा चांगला आहे, गुड लेंथ देखील चांगली पाहायला मिळाली. षटक क्रमांक 1 जवळपास समाप्त झालाय. एका षटकामागे धावा आल्यात फक्त. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 6 धावा. चला चला फिल्डिंग लावून घ्यायची, वेळ घ्यायचा नाहीये. वेळ घेऊ नका, वेळेकडं महत्त्व द्या. अगदी कांचन जे म्हटलं जातं ना, अगदी सकाळच्या सत्रामध्ये मिळणारा वर्तमान, अगदी 2 रुपयाचा मिळणारा वर्तमान संध्याकाळच्या सत्रामध्ये किलोच्या भावामध्ये विकला गेला जातो. अगदी तसा वेळ कोणासाठी थांबत नाही आहे. वेळेला महत्त्व द्या. टाइम इज गोल्ड, वेळ हे सोनं आहे. त्याच्यामुळं वेळेकडं सातत्यानं तुम्ही पाहत राहा. एका षटकाचा खेळ संपला. एका षटकाच्या समाप्तीनंतर पारगाव ही टीम फक्त धावा जमवू शकले 6. जिथे दुसरं षटक घेऊन येतात कलबे या टीमकडून. सुशांत मोकलला पाहतोय. ओ चांगला चेंडू फेकला होता. जिथे पहा बाईकच्या स्वरूपात एक धाव प्राप्त होते. सात आपण पाहतोय. ओहो पुन्हा एकदा चांगला चेंडू. गोलंदाज चांगले आहेत. सुशांत मोकलला आपण पाहतोय. गोलंदाजी चांगली करत आहेत. 8 ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते आहे. 8 ही धावसंख्या होताना पाहायला मिळते. षटक क्रमांकातून काही प्रेक्षक अजून देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. जणू काय त्यांची देखील महाशिवरात्री आहे. आणि एक क्रिकेट आहे. तुम्हाला अशा स्वरूपाचे खेळाडू, क्रीडा रसिक देखील पाहायला मिळतील. ओ हो होत आहे काय. 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धावेने संघाची एकूण रणसंख्या पहा. 1 गडी बाद 10. षटक क्रमांक दुसरं चालू असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. धावा या काढाव्या लागतील. मोठे फटकेबाजी करावी लागेल. अब तक 56चा बाटला करत असताना इथे पहा अंधाधुन मारने की कोशिश, कुछ भी नहीं, खाली हाथ. विकेट कीपरों के दस्तानों में जाती भी गेंद, रफ्तार के सौदागर, गेंदबाज का नाम है संतोष मोकल, सॉरी सुशांत मोकल. का सुशांत यांना पाहतोय. अगदी 10ला 1 पाहतोय. सुशांत काय गोलंदाजी करतात. त्यांच्या नावामध्ये शांतता पाहायला मिळते आहे. यावेळेस अगदी पुढ्यात टाकला, समोरच्या दिशेला उडवला होता जरूर, परंतु लॉग ऑफच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण हे खराब पाहायला मिळालं. जीवनदान मिळालं आहे फलंदाजाला. इथे 1 धाव प्राप्त होते. एका धावेने संघाची एकूण धावसंख्या पहा. 1 गडी बाद 11 धावा. 1 गडी बाद 11 धावा आपण पाहतोय. यावेळेस आपण पाहतोय फलंदाज आऊट मात्र झालाय. झटका क्रमांक दुसरा बसलाय. 11 या धावसंख्येवरती. उर्वरित येणारे 19 चेंडू, 18 चेंडू आणि 45 धावांची गरज आहे.
सुशांत मोकल, चर्चेचं नाव, मोठं नाव, अगदी चर्चा पनवेलामध्येच नव्हे तर पूर्ण रायगडामध्ये देखील या नावाची होते. अगदी आपल्या स्वतःच्या नावाची दखल देखील क्रीडा रसिकांना घ्यायला लावणारे एक खेळाडू आपण पाहतोय. अगदी रायगड भूषण या किताबानं देखील त्यांना सन्मानित करण्यात आलेलं होतं. हे संतोष मोकल, सुशांत मोकल यांना पाहतोय. अगदी पहा सुशांत मोकल, अगदी आपण पाहतोय जबरदस्त ह्या ठिकाणी खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत गोलंदाज प्रसाद यांना पाहतोय. ओहो, चांगला या ठिकाणी फटका जरूर मारायचा होता पण चेंडू डॉट पाहायला मिळतोय. नो लुक शॉट, अगदी नो लुक शॉट पाहायला मिळाला असता कदाचित जर का पट्ट्यामध्ये आला असता, पण तिथे डॉटच चेंडू पाहायला मिळतोय. 11ला 2 पाहतोय. प्रसादला पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवरती, जिथे प्रसाद आपण पाहतोय पहिलं षटक फेकलं तिथे फक्त 6 धावा दिल्या होत्या. तेच प्रसाद आता मात्र यावेळेस पाहायला, ओ हो चांगला चेंडू, काय परिवर्तन पाहायला मिळतं. हे तर तुम्हाला करता येणं गरजेचं. अगदी रिप्ले ॲक्शन पहा, अगदी चेंडू पकडण्याची पद्धत, त्यानंतर सोडण्याची पद्धत, अगदी बोटाच्या सह्यानं देखील हा गोलंदाज चेंडू वळवतोय. अतिरिक्त वळण देखील याचे चेंडू घेत आहेत. 2ला 11 पाहतोय. गोलंदाज प्रसाद पाटील यांना पाहतोय गोलंदाजच्या मार्कवरती. यस, पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे. गुड लाईन स्पॉट, अगदी टप्पा तर चांगला सापडलाय. प्रसाद पाटील या गोलंदाजांना काय गोलंदाजी करतायत. वा वा वा, कौतुक करावं एवढं कमी आहे. गोलंदाज प्रसाद पाटील या नाईट रजनीमध्ये आता मात्र बहरताना पाहायला मिळत आहेत. 11ला 2 पाहतोय. धावगती वाढतच नाही आहे, कुठेतरी कमी धावसंख्येमध्ये गुरफटताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा चांगला चेंडू, शरीराचा वेध जरूर घेतलाय. जिथे या गोलंदाजाकडे आउटस्विंग देखील आहे, लेग स्पिन देखील पाहायला मिळतोय. कधी ऑफ ब्रेक सारखे चेंडू देखील पाहायला मिळालेत. काय खासियत राहिली आहे, विविधता पाहायला मिळते या गोलंदाजांकडे. गोलंदाजाचं नाव पाहतोय प्रसाद पाटील. चमकदार कामगिरी या मैदानावरती. धावगती तिथेच पाहायला मिळते, धावगती वाढतच नाही आहे. धावगतीला पूर्णतः अंकुश लागलाय. आता हा अंकुश मोडीत काढायचा असेल ना, हवाई फायर करावी लागेल, मोठे फटके झजवावे लागतील. अगदी तुम्हाला दिल्लीला कमी वेळेमध्ये जायचं ना तर विमानानं प्रवास करावा लागेल. इथे तुम्हाला ट्रेननं जाऊन जमणार नाही आहे. अगदी तशा प्रकारचे फ्लाईंग फटके मारावे लागतील. हवेमध्ये या ठिकाणी फटके खेळावे लागतील. मैदानाच्या बाहेर चेंडूला फेकावं लागेल. पण इथे होत आहे काय, दडपणा खाली अक्षरशः सापडलाय. तो अर्थात आपण पाहतोय स्नेही 11. स्मारनिक जय अंबिका पारगाव हा संघ. तीनला 11 पाहतो. षटक क्रमांक 3 चालू असताना काय गोलंदाजी होते प्रसाद पाटील यांची, झुकडून ठेवलाय. धावाच दिल्या नाहीयेत. यावेळेस देखील आपण पाहतोय एक धाव तर मिळतीये. अलॉंग द कार्पेट चेंडू येतोय, चेंडूची उचल होईल तोपर्यंत 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावेनंतर बऱ्याचशा कालावधीनंतर ही धावसंख्या थोडीशी हलती राहिली. धावगती पहा, 3 गडी बाद 13 धावा. षटक क्रमांक 3 चालू असताना आपण पाहतोय प्रसादचं कौतुक करावं लागेल. काय गोलंदाजी करतायत. 5व्या क्रमांकावरती फलंदाज पाहायला मिळतात आतिश महात्रे. तर गोलंदाजी करत असताना इम्प्रेस केलं होतं, परंतु इथे पाहायचं आहे फलंदाजी करावी लागेल. परंतु इथे पहा फिरकीची जादू आता मात्र बोलू लागली आहे. आपल्या फिरकीनं आता मात्र फलंदाजांना गरगर फिरवण्याचं काम करतायत गोलंदाज. षटक क्रमांक 3 समाप्त होत आहे. 3 षटकामागे धावा आल्यात फक्त आणि फक्त 13 धावा. 12 चेंडू आणि अद्याप देखील धावांची गरज पाहतो 43 धावा. इथून मात्र षटकारच खेचावे लागतील. इथून मात्र हवाई फायरच करावी लागेल.
चला वेळ घेऊ नका. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला विनंती आहे, टीम मीटिंग अजिबात नको आहे. टीम मीटिंग घेऊ नका. चला लगेच आपण इमिजिएटली क्षेत्ररक्षण सजवून घ्या. आजच्या नाईट रजनीमध्ये अजून देखील आम्हाला 3 सामने खेळवायचे. कदाचित आम्हाला प्रश्न पडला आहे आता मात्र पहाटेचे 4-5 वाजतील का काय? 12 वाजून नाही. बाराला 43ची गरज आहे. 12 चेंडू 43 धावा, 13ला 3 पाहतोय. पारगाव या संघाची थोडीशी बिकट अवस्था पाहायला मिळते. गोलंदाज पाहायला मिळतात. राज म्हात्रेला पाहतोय. 12 चेंडू 43 धावा यावेळेस उडवलाय. बघायचं क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा तैनात आहे. आणखीन एक मोहरा गारत 14 या धावसंख्येवरती 4था झटका. 11 चेंडू 43 धावांची गरज. या ठिकाणी आपण पाहतो राज मात्र देखील प्रभावित कामगिरी करतात, परंतु इथे देखील पट्ट्यामध्ये येत नाही आहे. 1 धाव पूर्ण होत आहे. संघाच्या एकूण धावसंख्येमध्ये थोडासा फेरबदल होताना पाहायला मिळतो. येणार 10 चेंडू आणि 42 धावांची गरज. इथून षटकार 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 रस ठोकावे लागतील. अगदी पाहायचं एक अनोखा विक्रम या मैदानावरती रचला गेला जाईल का? षटकार ठोकावे लागतील फलंदाजांना. आशिष पाटील यांना पाहतो खेळपट्टीवरती. इथे मात्र हा देखील फटका फसला आहे, जिथे पुन्हा एकदा फक्त 1 धाव पाहायला मिळते. एका धावेने इतकासा फरक पडणार नाही आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या या संघाला. इथे मोठ्या फटक्यांपासून रोखायचं आहे. नऊ चेंडू आणि 41 धावांची गरज असताना आपण पाहतोय. त्याला डॉट चेंडू आलाय. डॉटचा पाडा पाहायला मिळतो आहे. 8ला 41. इथे बघायचे आणखीन एक फलंदाज आउट होतो आहे. अगदी निम्मा संघ अर्धा संघ गारद झाला आहे. अपेक्षा होत्या क्रीडा रसिकांनी की हे मॅच चांगली होईल, परंतु ती वन साइड मॅच पाहायला मिळते आहे. अगदी हवेचा झोल देखील आपल्याला पाहायला मिळतो आहे. परंतु काही यूट्यूबर देखील अजून ही मॅच पाहत आहेत. अगदी आपला मोबाईल ऑन केला आहे आणि ही मॅच पाहत आहेत. कोणी आपल्या आवडत्या खेळाडूला पाहण्यासाठी आपला मोबाईल चालू ठेवला आहे. त्यांचं तर खऱ्या अर्थाने मी आभारच व्यक्त करेन. आणि हे क्रिकेट आहे. अगदी आपण पाहतो आहे औपचारिकता बाकी असं म्हणजे काय वावगं ठरणार नाही आहे. या चेंडूवरती षटकार ठोकावा लागेल तर कुठे मी म्हणेल पारगाव संघ 7ला 41. परंतु इतकंच सोपं नाही आहे. या चेंडूमागे अतिरिक्त उसळे देखील पाहायला मिळते आहे. षटक क्रमांक 4 समाप्त होत आहे. 6 चेंडूमागे 41 धावा. 40 धावांची गरज आहे.
41 या चेंडूवरती धाव घेतली नाहीये. म्हणजे 6 चेंडू 41 धावांची गरज. या स्पर्धेमध्ये सर्वाधिक कमी धावसंख्येमध्ये रोखण्याचा एक अनोखा विक्रम पाहायला मिळेल का? कारण आत्तापर्यंत आपण पाहायला गेले 3 दिवसामध्ये एवढ्या कमी धावसंख्येमध्ये कोणत्या संघाला पाहिलं नव्हतं. शेवटच्या षटकामध्ये देखील प्रयत्न करावे लागतील. अगदी विजय जरूर दृष्टिक्षेपापेक्षा लांब आहे, परंतु प्रयत्न या ठिकाणी करावे लागतील. 6 चेंडूमागे 6 षटकार जरी लगवले तरी मी म्हणले ना पारगाव संघ जिंकणार नाही आहे, परंतु इथे तुम्हाला प्रयत्न तर करावे लागतील. कदाचित एखादा चमत्कार देखील घडू शकेल. 6-41 यावेळेस आपण पाहतो हा देखील फटका फसलाय आणि फटका फसत असताना फलंदाज बॅक टू डगआउट पाहायला मिळतो आहे. पारगाव टीमचं होतंय काय, तू चल मी आया, अगदी तशी परिस्थिती पाहायला मिळाली. अगदी आमचे अगदी एक क्रीडा रसिक आहेत नवनाथ गोडसेंना पाहतोय. अगदी कालच्यापासून मला तर एक प्रश्न विचारत होते की चिकू पारगावची मॅच कधी आहे, पारगावची मॅच कधी आहे. अक्षरशः ते झोपले नाही आहेत. आता मात्र जसे की पारगावची टीमची अवस्था पाहिली ना, अगदी त्यांना देखील आता मात्र घरचा रस्ता पकडला आहे. नवनाथ गोडसे भरपूर मोठे फॅन आहेत पारगाव या टीमचे. विशेषतः सुमित डोंगरेला तर सातत्यानं ते कॉल करतात. सुमित डोंगरेला विचार तुझी मॅच कुठे आहे, तू आज कुठे खेळणार आहे. असे अनेक क्रीडा रसिक वेडे आम्ही पाहिलेत. अक्षरशः काही खेळाडूंसाठी ते वेडे झालेले असतात. त्यापैकी आमचा हा नवनाथ गोडसे पाहतोय. फक्त औपचारिकता बाकी असं म्हणतात काही वावगं ठरणार नाही आहे. भलं मोठं आव्हान इथे फक्त विजयाचं अंतर कमी होणार आहे. चला विंगारी टीम आपलं डिसिजन काय असेल आपण लगेच तयार राहायचं आहे. औपचारिकता बाकी आहे, औपचारिकताच बाकी आहे. जवळपास मी तर म्हणेल कलवे या टीमनं या सामन्यामध्ये वर्चस्व निर्माण केलं आहे. 41 धावांचा पाठलाग करायचा. अगदी त्या वेळेला आपण पाहतोय पुन्हा एकदा फक्त एक धाव औपचारिकता बाकी आहे. संघासाठी अजून देखील 2 चेंडू मागे 40 धावांची गरज आहे. इम्पॉसिबल मॅच दिस शो इज बोरिंग असंच म्हटलं काही बावगं ठरणार नाही आहे. अगदी पहा मॅचमध्ये एवढा इंटरेस्ट पाहायला मिळणार नाही. फक्त औपचारिकता 40 धावांची गरज. 16वरती 6 पाहतोय. इथे शेवटचा चेंडू, तोही चेंडू या ठिकाणी डॉट आला. 40 धावांनी सर्वाधिक मोठा विजय संपादित केला या स्पर्धेमध्ये कलवे या संघानं. संघाचं अभिनंदन. चला विंगारी टीम जो काय निर्णय असेल त्याच्यावरती इमिजिएटली आपण